आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि काय गे उगाच तुला जमत नाही तर सतत सगळ्या गोष्टींमध्ये पुढे पुढे का करायचं असतं? हा माहिती होतं ना तू त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्याच्या लायकीची नाहीयेस। मग तेव्हा जर तुझं थोबाड उघडून नाही म्हणाली असतीस तर मी त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं असतं आणि जिंकून पण आले असते। ए दिशा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का ग? खरं तर ना तुझी या घरात राहण्याची पात्रताच नाहीये, पण आम्हीच तुला ठेवून घेतलंय। प्रिया मॅडम, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तू पारू सोबत या भाषेत नाही बोलू शकत। नाईस, किर्लोस्करांची मोठी सून। हे म्हणजे तू पण यांच्या प्लॅन मध्ये सामील आहेस तर? नाईस। अरे मी कसे विसरले, तुम्ही दोघी तर ऑलरेडी एक टीम आहात। येस, आधी तू या मोलकरणीच्या हेल्पने त्या प्रीतमला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंस, म्हणून तर त्याने माझ्यासोबत होणारं लग्न मोडून तुझ्यासोबत लग्न केलं, जेव्हा की तुझी या घरची सून होण्याची लायकी सुद्धा नव्हती। पण आता तुम्ही दोघी बघत राहा, कशी चुटकी सरशी तुम्हाला दोघींना या घराबाहेर फेकून देते ते। दिशा तू चल तू पारू, कोण आहात? कोण तुम्ही? तुमचा ना आमचा काय संबंध आहे? एक गोष्ट विसरू नका, तुम्ही या घरची सून नाही आहात। या घराशी तुमचा काही एक संबंध नाहीये। आणि किर्लोस्करांच्या सुनेसोबत असं वागायची तुमची हिम्मतच कशी झाली? पारू, काय गए, तुझी हिम्मत कशी झाली हिच्याशी असं बोलायची? ती ना या घरची सून आहे। तू कोण आहेस? एक फडतूस मोलकरीण। परत न्यू सासू मॉम, तुम्ही या घाणेरड्या मोलकरणीच्या तोंडाशी लागूच नका। आता ना हिला हिची लायकी मी व्यवस्थित दाखवून देते। चल दिशा, हात सोड। दिशा काय करतेस? दिशा काय करतेस? दिशा अगं सोड तिला।